हे किरकिर करणारे दिवे आणि हा दूरवर जो चमचम करणारा दिवा आहे तो म्हणजे हा ज्योतिबाचा डोंगर। आमच्या गावापासून फक्त 10 ते 15 किलोमीटरवरती असणाऱ्या डोंगरावरती म्हणजे वाडी रत्नागिरी ज्योतिबा राहतो। तर या डोंगरापासून आमचं हे गाव 10 ते 15 किलोमीटरवरती आहे। तर या गावची आज यात्रा आहे। यात्रेचं निमित्त असल्यामुळे आम्ही आज या गावी आलो आहे, म्हणजे आमच्या गावी आलो आहे। तर आज आम्ही आमच्या घराच्या टेरेसवरती झोपण्याचा विचार केला। हा व्हिडिओ करण्यामागे एक कल्पना म्हणजे आम्हाला जुन्या आठवणी थोड्या गावी आल्या की ताज्या होतात। तर या अमावस्येचा काळ आहे, म्हणजे थोड्या दिवसावरती अमावस्या येणार आहे आणि त्या अमावस्येच्या आधी ही आमच्या गावची यात्रा असते। तर हे आमचं छोटंसं 3-1 हजार लोकवस्तीचं हे गाव। तर व्हिडिओ करण्यामागे फक्त किंवा ही ब्लॉग बनवण्यामागे फक्त एकच कारण की हे गाव तुम्हाला दाखवायचं होतं आणि आज आम्ही जे बाहेर झोपणार आहोत तर ते तुम्हाला फक्त दाखवायचं होतं। आणि हे खूप मोठं वडाचं असं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली हे देवस्थान आहे। तर या देवाची गुरुवार आणि शुक्रवार एप्रिलच्या 9 तारखेला आणि 10 तारखेला यात्रा भरली होती आणि आज आहे यात्रेचा शेवटचा दिवस। तर मला हा व्हिडिओ करायला ह्यासाठी उत्साहित झालं किंवा आनंद वाटला। तर पुन्हा एकदा तुम्हाला ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणून हा व्हिडिओ मी बंद करतो।